तर गेल्या गेल्या त्या कैलासवाणींच्या मागे स्वामींचा मोठा फोटो, आणि मला स्वामी काय माहिती नाही त्याच्या आधी. ते म्हटले आपल्याला ह्यांच्यावर डॉक्युमेंटरी करायची, 5-1 लाख रुपयाचं बजेट आहे माझं. तर मी आणि प्रणित कुलकर्णी आम्ही एकत्र होतो. ह्याला म्हटलं 5 लाख रुपयाचं आहे तर कशाला आपल्याला इंटरेस्ट आहे यात. म्हटलं बघा, म्हटलं करू, पण बघू, उद्या भेटू. म्हटलं नाही, उद्या आपल्याला नाशिकला जायचं आहे, तुम्ही रात्री जरा स्टोरी तयार करून ठेवा. ह्याला म्हटलं डॉक्युमेंटरीला कसली आली स्टोरी, सकाळी येतो म्हटलं. तर आम्ही काय विचार केला पण नाही, आता डॉक्युमेंटरीचा कसला विचार. सकाळी परत या माणसाचा फोन, तर कैलासवाणींचा, चला नाशिकला निघायचे. पटकन उठलो, तोंड बिंड धुतलं, दात घासून मी गेलो. चला ताफा अख्खा निघाला, आम्ही नाशिकला. बरं मला ना ओमिटिंगचा त्रास होतो गाडीत. तर प्रणित कुलकर्णी म्हटलं ती स्टोरी तयार कर ना, ही काहीतरी मोठी लोक इन्व्हॉल्व दिसत आहेत खूप यात. हां म्हटलं करतो, तू नको चिंता करू, मला सुचेल, स्टोरी सुचेल. गाडीत बसलो, जसा त्या ओमिटिंग पहिलं आलं मी झोपलो, आणि ह्यांच्या गाड्या त्या ताप्यातल्या अशा चाललेल्या. विचार कसला, मी झोपून जो गेलो तर डायरेक्ट नाशिकला उठलो. नाशिकला उठवलं, ते आम्ही त्या गुरुमाऊलींच्या ह्याच्यातच होतो. चला त्यांना स्टोरी ऐकवायची, केलाय ना विचार, रेडी आहे म्हटलं, गोष्ट रेडी आहे, तुम्ही वा पुढं. मला वाटलं चला अर्धा 1 तास रांगा बिंगा नाही का, त्या रांगा तासभर वेळ मिळेल. प्रणितला म्हटलं आपण डिस्कस करून घेऊ, मी काहीतरी भन्नाट आयडिया काढतो. पाय धुवत होतो तेवढ्यात एक जण पळत आला, रांगा थांबवल्या, तुम्हाला आत बोलवलंय. पण म्हटलं तिथं गेल्यावर काय पूजा अर्चना आहे का, माऊली थोडं तर वेळ घेतील. गेलो, असे समोर बसलो, तर म्हटलं काहीतरी आरती काहीतरी असं असेल, तर असे त्यांच्या समोर बसलो. माऊली 30 सेकंदात आले, बसले, फापट पसराच्या गप्पाच नाही. हां करा सुरू, स्टोरी तुम्हाला सुचलेली सांगतो ना. म्हटलं मी त्यांच्याकडे बघतो, त्यांची धारदार नजर त्या माऊलींची माझ्यावर. तुम्ही हा सिनेमा पाहिलाय बऱ्याच जणांनी, देऊळ बंद. मला काही माहित नाही, मी तिथं बसलोय, मी माझीच गोष्ट. म्हणजे म्हटलं काय असतं, एक शास्त्रज्ञ असतो, तो असतो नास्तिक. आणि विश्वास ठेवा, मला माहित नाही काय झालं, जो सिनेमा तुम्ही पाहिलाय तो तिथं मी सांगितला. मी बोलत होतो,